नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट आहे YouTube चॅनल. मित्रांनो 2026 साठी सीईटीचं रजिस्ट्रेशन आता सुरू झालेलं आहे आणि आपल्याला विविध कोर्सेससाठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर ही सीईटीची एक्झाम आपल्याला द्यावी लागते. या कॉमन एंट्रन्स टेस्टद्वारे सेंट्रल ऍडमिशन प्रोसेसद्वारे आपल्याला सीट अलॉट होते आणि त्यानंतर आपल्याला कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता येतं. परंतु सीईटी सेल कडून आता विद्यार्थ्यांची लूट करायला सुरुवात झालेली आहे. जे मागासवर्गीय स्टुडंट आहेत, कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, इव्हन ओपन कॅटेगरीचे असतील तरी त्यांची देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट, पैशाच्या बाबतीत लूट ही होताना दिसते. मित्रांनो, आता तुम्ही जर एल-एल-बी 3 इयरचं सीईटीचं रजिस्ट्रेशन करत असाल, तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मला मेसेज आहेत, की सर आम्ही एस-सी, एस-टीच्या कॅटेगरीचे स्टुडंट आहोत, तरी आम्हाला एवढी फी कसं काय दाखवताय? तर ही फी नेमकी किती आहे आणि या फी बद्दल, या फी विरोधात आपण काय आवाज उठवू शकतो? याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतील. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, आपण जेव्हा सीईटीचं रजिस्ट्रेशन करायला जातो आणि जेव्हा आपला फॉर्म आपण फिल करतो, तर आपल्याला पेमेंट करा असा ऑप्शन येतो आणि हे जर पेमेंट तुम्ही पाहत असाल तर हे भरपूर वाढवलेलं आहे. एमपीएससी सारख्या परीक्षांना जिथं ₹250, ₹200, ₹400 असं पेमेंट आहे, तिथं ही फक्त कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे. जिथं तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे, अशा ठिकाणी हजारोच्या पटीमध्ये फी वाढ ही केलेली आहे. एवढं करून होणार आहे काय? तर आपल्याला फक्त ऍडमिशन भेटणार आहे, ना कुठला जॉब आहे किंवा रिटर्न कुठलेही काय नाहीये. एका बाजूला शिष्यवृत्ती दिली जाते, एका बाजूला विविध योजना आणल्या जातात आणि इथं मात्र मुंबई सीईटी सेल महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलद्वारे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात आहे. आता जर तुम्ही पाहत असाल या ठिकाणी तर हे एल-एल-बी 3 इयरचं इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे आणि याच्यामध्ये तुम्ही पाहत असाल तर फी यावेळेस मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे. तर फी किती आपण पाहूयात. तर इथं फी तुम्ही पाहत असाल, इथं पहा ओपन कॅटेगरीच्या स्टुडंट्सना ₹1300 इतकी भरमसाठ फी यावेळेस वाढवलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला सीईटी फी फॉर कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू बॅकवर्ड क्लास कॅटेगरीज, जे बॅकवर्ड क्लासचे आहेत, मागासवर्गीय आहेत, असे एस-सी, एस-टी, व्हीजेडीटी, एनटी-ए, एनटी-1बी, एनटी-2सी, एनटी-3डी, ओबीसी, एससीबीसी, ईडब्ल्यूएस आणि एसबीसी अशा सर्व कॅटेगरीना आणि त्यातल्या त्यात इथे यामध्ये कोण ऍप्लिकेशन करू शकतं? तर ज्यांच्याकडे जे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत आणि त्यांच्याकडे व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे की 31 मार्च 2027 पर्यंत वैध असणारं सर्टिफिकेट आहे आणि ओबीसी, एसबीसी कॅन्डिडेट अशा सर्वांना ₹1000 पेमेंट आहे आणि ₹1000 ही काही छोटी गोष्ट नाहीये. त्याचबरोबर जे पीडब्ल्यूडी आहेत, अपंग, दिव्यांग व्यक्ती आहेत, ट्रान्सजेंडर आहेत, त्यांना देखील जे अनाथ आहेत, ऑर्फन आहेत, त्यांना देखील ₹1000 इतकी घसघशीत फी वाढ केलेली आहे. मित्रांनो, एका बाजूला आपण जर पाहिलं तर कॉलेजची फर्स्ट इयरची ऍडमिशन फी एससी, एसटीच्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटच्या जे एडेड कॉलेज आहे अशा ठिकाणी ₹2200, ₹1800, 3000 अशी फी आहे आणि इथं मात्र फक्त सीईटी साठी ₹1300 आणि जेव्हा तुम्हाला सीट अलॉट होते तेव्हा परत ₹1000 प्रोसेसिंग चार्जेस. आता त्यामध्ये पण वाढ करतायत की काय माहिती नाही. गेल्या वर्षी ₹1000 प्रत्येकाला, मग तिथं काही कॅटेगरी नव्हती. ओपनचा कॅन्डिडेट असेल किंवा एससी एसटीचा असेल किंवा ओबीसीचा असेल, सर्वांना ₹1000 फी ही सीट एक्सेप्टन्स फी नावाच्या हेड खाली नावाखाली घेतली जायची. म्हणजे यावेळेस जर आपण ओपन कॅन्डिडेटचा विचार केला तर ₹1300 सीईटीची फी, ₹1000 सीट एक्सेप्टन्स फी, असे ₹2300 त्यांचे इथंच जाणार आहेत. फॉर्म भरायला ₹200-300 जातात आणि इथं जर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर ही ₹1000, सीट एक्सेप्टन्सचे ₹1000, फॉर्म फिलिंगचे ₹200-250 चार्जेस आकारले जातात. त्यानंतर नॉन क्रिमिलियर असेल तर ₹3,000 ते ₹4,000 हे या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशनच्या आधीच पैसे खर्च होत आहेत आणि त्यानंतर पुढे ऍडमिशनची फी ही वेगळी असणार आहे.
तर मित्रांनो, ही सर्व कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असताना, हे सर्व सॉफ्टवेअर काम होत असताना, एवढी मोठी रक्कम ही विद्यार्थ्यांकडून का आकारली जाते, हा एक मोठा प्रश्न आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर याच्याविषयी काही ऑब्जेक्शन असेल, तर तुम्ही ते ऑब्जेक्शन रेज करू शकता. तुम्ही सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला जा. त्या ठिकाणी मेल आहे. इथे जर तुम्ही आलात, तर या ठिकाणी पहा तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो. थोडंसं आपण स्क्रोल डाउन करून खाली गेलो, तर कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही इथे क्लिक करा. कॉन्टॅक्टला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता इथं बघा हेल्पलाईन नंबर ओपन होणार आहे. तर या नंबरवरती कॉल करून तुम्ही जाब विचारा. त्यांना सांगा, की तुमच्या सीनियरला सांगा, की विद्यार्थ्यांचे कॉल येतायत आणि इतकी तुम्ही वाढवलेली फी आहे, ती फी कमी करा. मित्रांनो, भरपूर कॉल गेले तर याचा कुठेतरी इम्पॅक्ट होतो आणि फक्त कॉल करून थांबू नका. तर हा cetcell@mahacet.org याच्यावरती तुम्ही तुमच्या ईमेल आयडी वरून मेल पाठवा, की सर आम्ही मागासवर्गीय विद्यार्थी आहोत, आम्ही कॅटेगरीचे विद्यार्थी आहोत, आमची आर्थिक परिस्थिती ही हालाकीची आहे आणि तुम्ही या ठिकाणी ₹1000 ₹1300 फी सीईटी एक्झामसाठी कंडक्ट करताय. त्यानंतर ₹1000 सीट एक्सेप्टरच्या नावाखाली घेताय. तर ही कुठेतरी आमची पिळवणूक होते आणि या गोष्टीमुळं आम्हाला शिकता येत नाहीये. तर ही फी कुठेतरी तुम्ही कमी करावी, असा मेल तुम्ही टाकू शकता. मित्रांनो, प्रयत्न करायला काही हरकत नाही. सर्वांचे जर मेल गेले तर कुठेतरी त्याचा विचार होऊ शकतो. या नंबरवरती तुम्ही कॉल करून त्यांना विचारू शकता, फी कमी करण्याबाबत सांगू शकता. आता इथं जर तुम्ही कॉल केला तर लवकर कॉल हा रिसीव्ह केला जात नाही, हे मी तुम्हाला अगोदरच सांगतोय. तुम्हाला 10-15 मिनिटं तुम्ही ट्राय केलंत किंवा एकाच दिवसामध्ये तुम्ही 2-3दा ट्राय करा. थोड्या-थोड्या वेळाने 10-10 मिनिटं तुम्ही ट्राय करत राहा. नक्की तुमचा कॉल उचलतात. पेशन्स ठेवा. लगेच कॉल उचलत नाहीयेत हा रिप्लाय देऊ नका. तर ते उचलतात. मी बऱ्याचशा वेळेस याच नंबरवरती बोलतो. काही माहिती असेल तर ते माहिती व्यवस्थित देतात. फक्त आपल्याला आपल्यासारखे बरेचसे विद्यार्थी या 2च नंबरवरती प्रत्येकाची काही जी अडचण असेल, एक्झामच्या बाबत असेल किंवा इतर कुठल्या टेक्निकल अडचण असेल, याच नंबरवरती कॉल करत असतात. त्यामुळं वेटिंगला तुमचा कॉल असतो. तुम्ही जर तसंच वेटिंगला राहिलात, तर तुम्हाला तुमचा कॉल रिसीव्ह हा केला जातो. तर मित्रांनो, हा प्रयत्न करून पाहायला काय हरकत नाही. जर आता आपण प्रयत्न केला, तर कदाचित पुढच्या वर्षी ही फी कमी होऊ शकते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. त्यामुळं वेटिंगला तुमचा कॉल असतो. तुम्ही जर तसंच वेटिंगला राहिलात, तर तुम्हाला तुमचा कॉल रिसीव्ह हा केला जातो. तर मित्रांनो, हा प्रयत्न करून पाहायला काय हरकत नाही. जर आता आपण प्रयत्न केला, तर कदाचित पुढच्या वर्षी ही फी कमी होऊ शकते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.